तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी केमिकल रिएक्शन्स कशा पद्धतीने बॅलन्स करायचं ते शिकलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी पासून तर ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज कशा पद्धतीने बनवायचे तेच आज आपण बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही एलिमेंट्स प्लस त्यांचे सिम्बॉल्स माहित असणे आवश्यक आहे. जसे की कॅल्शियम म्हटल्यानंतर Ca, क्लोरीन म्हटल्यानंतर Cl, मॅग्नेशियम म्हटल्यानंतर Mg, कॅल्शियम म्हटल्यानंतर Ca, कॅल्शियम म्हटल्यानंतर परत एक Ch आपण म्हणू सपोज, त्याच्यानंतर कॉपर म्हटल्यानंतर Cu. अशा एलिमेंटची तुम्हाला सिम्बॉल माहित असणे आवश्यक आहे. 1 ते 118 पर्यंतचे एलिमेंटचे सिम्बॉल माहित असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपल्याला सर्वात आवश्यक असणारे त्याची व्हॅलेन्सी ती जर माहित झाली तर त्याच्यावरून आपल्याला इझिली मॉलिक्युलर्स फॉर्म्युले तयार करता येतात. ते कसे तर ते पाहूया आपण या एक्झाम्पल्स मधून. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिला एलिमेंट दिला त्याचं नाव आहे कॅल्शियम, दुसरा एलिमेंट दिला क्लोरीन, इथे पहिला एलिमेंट दिला मॅग्नेशियम, दुसरा एलिमेंट दिला ऑक्सिजन. व्हेन 2 or more elements or compounds react together to form the product. मग आता इथे सर्वात सुरुवातीला सरांनी सांगितल्याप्रमाणे, सर कॅल्शियमचे संयोजक किती आहे 2, त्याच्या डाऊन साइड्सला लिहायची. क्लोरीनचे संयोजक किती आहे 1, त्याच्या पण डाऊन साइड्सला लिहायची. जी जी त्याची व्हॅलेन्सी असेल, आता व्हॅलेन्सी म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला, व्हॅलेन्सी मीन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन एलिमेंट्स टू कंबाइनिंग इट्स कॅपॅसिटी टू कंप्लीट इट्स ऑक्टेट ऑर डुप्लेट्स. मग एखाद्या एलिमेंटच्या बाह्यतम कक्षेमध्ये तो किती इलेक्ट्रॉन्स घेतो किंवा किती इलेक्ट्रॉन शेअर करतो, दॅट विल बी डिपेंड्स अपॉन द व्हॅलेन्सी. त्याच्यावर त्याची व्हॅलेन्सी ठरलेली असते. तर पहा, कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 आहे, क्लोरीनची व्हॅलेन्सी 1 आहे. मग बेस्ट वे हे 2 या क्लोरीनच्या पायथ्याशी जाऊ द्यायचे आणि हा एक कॅल्शियमच्या पायथ्याशी जाऊ द्यायचा. म्हणजेच तिथे तयार होईल कॅल्शियम क्लोराइड. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, खूप कमी वेळेमध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो. द नेम ऑफ दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्शियम क्लोराइड्स और द नेम ऑफ दॅट कंपाउंड्स कॅल्शियम क्लोराइड. सिमिलरली वी विल डू देअर द नेक्स्ट वन. व्हॉट इज द व्हॅलेन्सी ऑफ मॅग्नेशियम? मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी आहे 2, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी पण आहे 2. मग सर व्हॅलेन्सी ही कशी आयडेंटिफाय करतो? त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स वरती. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण केमिस्ट्री शिकणार आहे, जेव्हा भविष्यातले तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार किंवा मग एखाद्या वेळेस भविष्यात तुम्ही CET देणार, JEE देणार आहे किंवा बेसिक फाउंडेशनच्या बऱ्याच काही एक्झाम्स वगैरे तुम्ही देत असताल, तर त्याच्यासाठी हे बेसिक्स समजणं खूप आवश्यक आहे. मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. एकतर आपण 2 कॅन्सल केलं तरी चालतंय, 2 1 2, 2 1 2. मग फायनल वन रिमेनिंग हिअर 1 1. हे कुठे जातील? आता क्रॉस मल्टिप्लाय सारखे, हे याच्या डाऊन साइडला आणि हे याच्या डाऊन साइड्सला. म्हणजे फायनली वी गेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड्स. म्हणजे एकतर आपलं बिलकुल चुकणार नाहीये, किती नंबर ऑफ आयटम्स आहेत ते पण आपल्याला काही सेकंदामध्ये विद्यार्थी मित्रांनो कळेल. आणि एनसीईआरटीचा अभ्यास जर करणारे विद्यार्थी असतील तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहावा. आता नेक्स्ट ॲल्युमिनियम, ज्याची व्हॅलेन्सी आहे 3, ऑक्सिजन ज्याची व्हॅलेन्सी आहे आता 2. आता सांगितल्याप्रमाणे हे याच्या डाऊन साइड्सला घेऊन जायचे आणि हे याच्या डाऊन साइड्सला. मग किती झालेत? हे याच्या डाऊन साइड्सला गेल्यानंतर ॲल्युमिनियम 2. नाव हे याच्या डाऊन साइड्सला गेल्यानंतर O3. ह्यालाच म्हणतो बेटा आपण ॲल्युमिनियम ऑक्साइड्स. तर याच पद्धतीने या दोघांची व्हॅलेन्सी मी तुम्हाला लिहून देतो. व्हॅलेन्सी ऑफ द कॅल्शियम्स 2 अँड व्हॅलेन्सी ऑफ द कार्बोनेट 1. यावरून तुम्हाला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवायचा आणि आलेला आन्सर्स दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये त्याचं द्यायचं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.